नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कव्हरी न्यूज. डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. शिवसेनेच्या युवा सेना ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि आरसी फिटनेस जिम आयोजित उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक 2023 शरीर सौष्ठव स्पर्धा आणि मेन्स फिजिक्स स्पर्धा रविवारी संध्याकाळी गावदेवी सोसायटीच्या प्रांगणात पार पडली. या स्पर्धेला तरुणाईचा उत्साह पाहायला मिळाला. उपशहर प्रमुख अभिजित सावंत आणि युवा शहर अधिकारी राहुल चौधरी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. सदर स्पर्धेचे उद्घाटन कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, तात्यासाहेब माने, किशोर मानकामे, युवा सेनेचे प्रतीक पाटील, हर्षवर्धन पालांडे, डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर, प्रकाश तेलगोटे, रोहिदास मुंडे, महिला आघाडीच्या कविता गावण, मंगला सुळे आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तर कॉंग ब्रँडचे प्रमुख प्रवीण पांडव, आंतरराष्ट्रीय खेळाडू समीर दाभिलकर आदी खेळाडूंनी उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवली. 55, 60, 65, 70, 75 आणि 80 किलोपेक्षा जास्त अशा 6 वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत जिल्ह्यातील 100हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत उद्धव बाळासाहेब ठाकरे चषकाच्या 55 किलो वजन गटात प्रथम दीपेश भोईर, द्वितीय रमेश जाधव आणि तृतीय राहुल पाटील यांनी चषक पटकावले. तर 60 किलो मध्ये प्रथम संतोष यादव, द्वितीय सागर नागावकर आणि तृतीय दीपक गुप्ता, 65 किलो मध्ये प्रथम नितीन म्हात्रे, द्वितीय अविनाश पाटील, तृतीय राज थापा, 70 किलो मध्ये प्रथम मयुरेश मोरे, द्वितीय संजय पवार, तृतीय दास बाप्पन, 75 किलो मध्ये प्रथम संदीप सावळे, द्वितीय विनायक लोखंडे, तृतीय विलास पडवळे, 80 किलो मध्ये प्रथम आशुतोष साहा, द्वितीय रोहन म्हात्रे, तृतीय गणेश उपाध्याय या स्पर्धकांना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बेस्ट पोजर छावांग लामा याला पुरस्कार देऊन स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले. तर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन पोजरचा पुरस्कार चेतन नाईक याने पटकावला. उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक 2023च्या शरीर सौष्ठव स्पर्धा आणि मेन्स फिजिक या स्पर्धेसाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कांबळे यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी टीव्ही न्यूज.
डोंबिवली ताईडे माझा फोटो आणि ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या वतीने आणि विशेषतः शिवसेनेतर्फे मला वाटतं बरेच वर्षांनी कारण एक साधारण 1998-99 साली मला आठवतं ह्या विज्ञान मैदानावर त्यावेळेला दिघे साहेब आपले आले होते त्या स्पर्धेसाठी. त्यावेळेस शरीर सौष्ठव स्पर्धा झाली होती आणि आज बरेच वर्षांनी आमचे सगळे युवा सेनेचे शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केलेली, त्यामुळे त्यांचं खरं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे युवा पिढीच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे रोज जे व्यायाम करतात आपली तब्येत कमावण्यासाठी बनवण्यासाठी, आणि म्हणून ह्या क्षेत्रातील मंडळी जास्तीत जास्त प्रेक्षक म्हणून हजार असतात. म्हणजे जिम मधले रोजच्या रोज व्यायाम करणारे असतील किंवा ह्याच्यातले माहितगार जे असतात, एक चांगला खूप सुंदर कार्यक्रम उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक 2023 हा आयोजित केल्याबद्दल परत एकदा मी चौधरी आणि त्यांचे सगळे सहकारी शिवसेना युवा सेना यांचं परत एकदा कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि आपल्याला असेच कार्यक्रम करत राहण्यासाठी शुभेच्छा देतो. आमचे ठाणे जिल्हा डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे राजेंद्रजी चव्हाण यांनी पण जे आता सगळे सहकार्य केले याच्यासाठी पद्धतीचं ऋण व्यक्त करतो आणि आपले रजाकतो धन्यवाद. जय हिंद, जय भारत. बाळासाहेबांची शिकवण दिली 80% समाजकारण आणि 20% राजकारण. हे जे आयोजन केलेलं आहे ते तरुण पिढीला एक संधी मिळावी, एक स्टेज मिळावं या भावनेतून आयोजित केलेलं आहे. बाकीच्या गोष्टी होत असतात, पण समाजासाठी काहीतरी आम्ही देणं लागतो एक पिढी म्हणून, त्या भावनेतून आम्ही हे काम करत आहोत. सर आजच्या पिढीला पण काय संदेश देणार आहे? आजच्या पिढीला आम्ही एकच सांगू की फिटनेस सांभाळणं गरजेचं आहे. तुम्ही मसल स्किल दाखवाल हे प्रत्येकाच्या आवडीवर आहे, पण फिटनेस हा पुढच्या भविष्यात आपण कोरोनासारखा रोग बघितला त्यात कित्येक लोक अशीच बळी गेले. आपल्याला आपला फिटनेस राखणं हे खूप गरजेचं आहे. त्यातनं हे मुलांनी ही शिकवण घ्यावी. तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.